हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत जातील. जंगलाच्या दिशेने विक्रमचा आवाज घुमत होता. आता बघूया, रणवीर प्रेम जिंकतं की रक्ताचं नातं. रणवीर काही क्षण त्या दिशेने पाहतच राहिला. त्याच्या हातात अजूनही प्रीतीच्या जन्माचं प्रमाणपत्र होतं. प्रीती मात्र पूर्णपणे स्तब्ध झाली होती. तिच्या डोळ्यांसमोर एकच वाक्य फिरत होतं, प्रीती ही विक्रमची जैविक मुलगी आहे. नाही, प्रीतीने हळूच डोकं हलवलं. हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. रणवीर तिच्या जवळ आला. प्रीती, माझ्याकडे बघ. तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. रणवीर, जर तो खरंच माझा वडील असेल तर? रणवीरने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तर काय मग? मी कोण आहे? ज्या माणसाने तुझ्या आईचं अपहरण केलं, तुझ्या कुटुंबाचा नाश केला, तोच माझा वडील असेल तर? रणवीर काही क्षण शांत राहिला. मग त्याने ठामपणे सांगितलं, माझ्यासाठी तू कोणाची मुलगी आहेस याला काहीच अर्थ नाही. प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू खाली आले. रणवीर म्हणाला, तू प्रीती आहेस, ज्या मुलीने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, ज्या मुलीने मला त्या कारखान्यातून वाचवलं आणि जिच्यावर मी प्रेम करतो. प्रीतीने त्याला घट्ट मिठी मारली. मला भीती वाटते रणवीर, मी आहे ना. रणवीरने तिच्या डोक्यावर हात ठेवला. पण त्याचवेळी सायली जोरात ओरडली, थांबा. दोघेही तिच्याकडे वळले. सायलीच्या हातात तीच फाईल होती. या प्रमाणपत्रावर तारीख बघा. रणवीरने कागद हातात घेतला. सायली म्हणाली, प्रीतीच्या जन्माची तारीख बरोबर आहे, पण हे प्रमाणपत्र 15 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलं आहे. रणवीरच्या भुवया उंचावल्या. म्हणजे हे मूळ प्रमाणपत्र नाही. त्यावेळी सायलीने पुढचं पान काढलं. हे बनावट प्रमाणपत्र आहे. प्रीतीने सुटकेचा श्वास घेतला, पण सायलीचा चेहरा अजूनही गंभीर होता. पण एक गोष्ट खरी आहे. काय? रणवीरने विचारलं. सायलीने हळू आवाजात सांगितलं, विक्रम आणि प्रीतीच्या आईच्या जुन्या फाईलमध्ये एकाच गुप्त प्रोजेक्टचा उल्लेख आहे, ऑपरेशन सूर्य. रणवीर पुटपुटला. सायलीने मान हलवली. हो. तेवढ्यात रणवीरच्या फोनवर एक संदेश आला आणि अननोन नंबरवरून आला. तुला सत्य हवं असेल तर जुन्या सूर्यगड किल्ल्यावर ये. खाली फक्त एक फोटो होता. फोटो पाहताच रणवीरच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडला. त्या फोटोमध्ये त्याची आई होती. ती एका जुन्या खोलीत खुर्चीला बांधलेली होती. पण तिच्या मागे भिंतीवर एक मोठं चिन्ह होतं, सूर्याचं चिन्ह. रणवीरच्या डोळ्यात राग चमकला. विक्रमने पुन्हा संदेश पाठवला आहे, सायली म्हणाली. आपण लगेच निघायला हवं. रणवीरने मान हलवली, पण प्रीतीने त्याचा हात पकडला. मीही येणार. रणवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, प्रीती, यावेळी धोका खूप मोठा आहे आणि त्याचवेळी मला माहीत आहे, तू तिथे गेलीस तर विक्रम तुला लक्ष्य करेल. प्रीती शांतपणे म्हणाली, तो मला आधीपासूनच लक्ष्य करत आहे. आणि त्यावेळी क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्यानंतर मग रणवीरने तिचा हात घट्ट पकडला. ठीक आहे, पण यावेळी आपण एकमेकांपासून दूर जाणार नाही. सूर्यगड किल्ला. रात्र गडद झाली होती. सूर्यगड किल्ल्याच्या आजूबाजूला दाट धुकं पसरलं होतं. रणवीर, प्रीती आणि सायली किल्ल्याच्या जवळ पोहोचले. दूरवर एक जुना दिवा लुकलुकत होता. आणि इथे कोणीतरी आहे, सायली कुजबुजली. रणवीरने आजूबाजूला पाहिलं. सावध रहा. ते तिघे आत गेले. किल्ल्याच्या एका जुन्या खोलीत त्यांना एक टेबल दिसलं. टेबलवर एक जुना टेप रेकॉर्डर ठेवला होता. रणवीरने तो सुरू केला. काही सेकंद फक्त आवाज आला. मग त्यावेळी रणवीरच्या वडिलांचा आवाज ऐकू आला. रणवीर, जर तू इथे पोहोचला असशील तर तुला माझ्या सर्वात मोठ्या रहस्याचा सामना करावा लागेल. प्रीतीने श्वास रोखला. आवाज पुढे म्हणाला, विक्रमला वाटतं की प्रीती त्याची मुलगी आहे. रणवीर आणि प्रीतीने एकमेकांकडे पाहिलं. पण सत्य त्यापेक्षा भयंकर आहे. अचानक टेप बंद झाली.
सायलीने मशीन तपासलं. हे मुद्दाम थांबवलं आहे. तेवढ्या आत खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. धाडकन. प्रीती दचकली. रणवीरने लगेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तो लॉक झाला होता. अचानक खोलीतील स्क्रीन सुरू झाली आणि विक्रमचा चेहरा स्क्रीनवर दिसला. तो हसत होता. स्वागत आहे रणवीर. रणवीर ओरडला. माझ्या आईला कुठे ठेवलं आहेस? विक्रम शांतपणे म्हणाला. तुझी आई सुरक्षित आहे, पण तिचं आयुष्य तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे. काय निर्णय? आणि त्यावेळी प्रीतीला माझ्याकडे सोपव. प्रीती पुढे आली. विक्रम. विक्रम तिच्याकडे पाहून हसला. तुला अजूनही वाटते की मी तुझा शत्रू आहे? तू माझ्या आयुष्यात काय केलंस हे मला सगळं माहीत आहे. विक्रमचा चेहरा अचानक गंभीर झाला. नाही प्रीती, तुला अजून काहीच माहीत नाही. त्याने स्क्रीनवर एक जुना फोटो दाखवला. फोटोमध्ये 3 व्यक्ती उभ्या होत्या. प्रीतीची आई, रणवीरचे वडील आणि विक्रम. प्रीतीने फोटो पाहताच डोळे मोठे केले आणि त्यानंतर हे तिघे एकत्रच. रणवीरही धक्का खाऊन मागे सरकला. विक्रम म्हणाला, आम्ही तिघांनी मिळून ऑपरेशन सूर्य सुरू केलं होतं. सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग तुम्ही एकमेकांचे शत्रू कसे झालात? आणि त्यावेळी विक्रम काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण आम्हाला मिळालेली माहिती देशाच्या सुरक्षेसाठी होती. पण त्यात अशी एक गोष्ट होती जी चुकीच्या हातात गेली तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. रणवीरने विचारलं, मग माझ्या आईचं काय? विक्रम हसला. तुझ्या आईला सगळं माहीत आहे. तेवढ्या आता स्क्रीनवर रणवीरची आई दिसली. ती कॅमेऱ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. रणवीर. आणि त्यावेळी रणवीर स्क्रीनजवळ गेला. आई. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण अचानक स्क्रीन काळी झाली. रणवीर संतापला. विक्रम. पुन्हा विक्रमचा आवाज आला. प्रीतीला माझ्याकडे आण, मग मी तुझ्या आईला सोडेन. स्क्रीन बंद झाली. पण त्याच क्षणी प्रीतीच्या लॉकेटमधून एक विचित्र आवाज आला. बीप बीप बीप. सायलीने लॉकेट हातात घेतलं. रणवीर, यामध्ये अजून एक सिग्नल आहे. कुठला? त्यावेळी सायलीने लॅपटॉपकडे पाहिलं. हा सिग्नल या किल्ल्यातून नाही. मग? ती काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. हा सिग्नल रणवीरच्या आईच्या लोकेशनमधून येतोय. रणवीर थबकला. म्हणजे? सायलीने हळू आवाजात सांगितलं. विक्रमने आपल्याला इथे बोलावलं नाही. मग कोणाने? सायलीने उत्तर देण्याआधीच किल्ल्याच्या बाहेरून गोळीबाराचा आवाज आला. धाड धाड धाड. रणवीरने प्रीतीला आपल्या मागे घेतलं. सायली मागचा दरवाजा शोध. अचानक किल्ल्याच्या भिंतीमागून एक गुप्त दरवाजा उघडला. रणवीर, प्रीती आणि सायली आत शिरले. समोर एक लांब भूमिगत मार्ग होता. त्या मार्गाच्या शेवटी एक लोखंडी दरवाजा होता. रणवीरने दरवाजा उघडला. आत एक लहान खोली होती आणि तिथे रणवीरची आई नव्हती. त्याऐवजी एका खुर्चीवर एक वृद्ध पुरुष बसला होता. रणवीर त्याला पाहून थिजला. तुम्ही? वृद्ध पुरुष हळूच उठला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, रणवीर, मला माफ कर. रणवीरच्या चेहऱ्यावर गोंधळ पसरला. तुम्ही कोण? वृद्ध पुरुषाने उत्तर दिलं, मी तुझ्या वडिलांचा सर्वात जवळचा साथीदार आणि ऑपरेशन सूर्यचा शेवटचा जिवंत साक्षीदार आहे. प्रीती पुढे आली. माझ्या आई वडिलांचं काय झालं? वृद्ध पुरुषाने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग त्याने एक जुना फोटो तिच्या हातात ठेवला. फोटोच्या मागे फक्त 4 शब्द लिहिले होते. प्रीतीला वाचवा, सत्य लपवा. प्रीतीचे हात थरथरू लागले. हे माझ्या आईने लिहिलंय? वृद्ध पुरुषाने मान हलवली. हो. आणि त्याच नंतर पण का? वृद्ध पुरुषाने रणवीरकडे पाहिलं.
कारण विक्रम तुझा शत्रू नाही. रणवीर रणवीर दचकला. काय? वृद्ध पुरुषाने शेवटचं वाक्य उच्चारलं. विक्रम, ज्या व्यक्तीपासून प्रीतीला वाचवत आहे तो म्हणजे तुझा स्वतःचा भाऊ. रणवीरच्या चेहऱ्यावर अविश्वास पसरला. प्रीतीने घाबरून त्याचा हात पकडला. रणवीर, तुझा भाऊ? आणि त्याच क्षणी किल्ल्याच्या बाहेरून एक जोरदार स्फोट झाला. संपूर्ण जमीन हादरली. वृद्ध पुरुष ओरडला. तो इथे पोहोचला. रणवीरने विचारलं, कोण? वृद्ध पुरुषाने दरवाजाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती, ज्याच्यापासून आम्ही 25 वर्ष पळत आलो. दरवाजाच्या पलीकडे पावलांचे आवाज ऐकू आले. 1 2 3 आणि मग एक परिचित आवाज घुमला. रणवीर, भाऊला इतकी वर्ष विसरलास? रणवीर आणि प्रीतीने एकमेकांकडे पाहिलं. दार हळूहळू उघडू लागलं आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचा चेहरा पाहताच रणवीरच्या हातातून बंदूक खाली पडली. कारण समोर उभा होता रणवीरचा मोठा भाऊ आदित्य. पण रणवीरला सर्वात मोठा धक्का अजून बसायचा होता. कारण आदित्यच्या हातात रणवीरची आई होती आणि तिच्या कपाळावर बंदूक रोखलेली होती. पुढे काय होणार? रणवीर आपल्या आईला वाचवण्यासाठी आदित्यशी सामना करेल का? प्रीती आणि आदित्यच्या भूतकाळाचा काय संबंध आहे? आणि विक्रम खरंच खलनायक आहे की तो कुणाला तरी वाचवत आहे? रणवीर समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहतच राहिला. आदित्य, त्याचा मोठा भाऊ. 25 वर्षांपासून मृत समजला गेलेला आदित्य आज त्यांच्यासमोर जिवंत उभा होता. पण रणवीरला सर्वात मोठा धक्का त्याच्या हातात दिसत होता. त्याच्या हातात बंदूक होती आणि बंदुकीची नळी रणवीरच्या आईच्या कपाळावर रोखलेली होती. आई, रणवीर पुढे जाणार इतक्यात आदित्यने बंदूक आणखी घट्ट पकडली. 1 पाऊलही पुढे येऊ नकोस. रणवीर थांबला. आदित्य, तू जिवंत आहेस? आदित्य हलकसं हसला. हो, पण ज्याने मला मेलं म्हणून जगाला सांगितलं तो तुझा वडील होता. रणवीरच्या डोळ्यात राग भरला. खोटं बोलू नकोस. माझ्या वडिलांनी असं का केलं असतं? आदित्य काही बोलणार इतक्यात रणवीरची आई रडत म्हणाली, रणवीर, त्याचं ऐकू नकोस. आदित्य तिच्याकडे पाहून म्हणाला, आई, इतकी वर्ष तू हे रहस्य लपवलंस. आता सत्य बाहेर येणारच. प्रीती पुढे आली. आदित्य, माझ्या आईवडिलांचं काय झालं? आदित्यची नजर तिच्यावर स्थिरावली. काही क्षण तो शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, तुझ्या आईवडिलांनी तुला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. प्रीतीच्या डोळ्यात अश्रू आले. मग त्यांना कोणी मारलं? आदित्यने उत्तर देण्याआधीच खोलीत एक आवाज घुमला. मी सांगतो. सगळ्यांनी मागे पाहिलं. गुप्त मार्गाच्या दुसऱ्या टोकाला विक्रम उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. रणवीरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच नंतर विक्रम हळूहळू पुढे आला. तो, हो रणवीर. आदित्यने त्याच्यावर बंदूक रोखली. तू इथे कसा आलास? विक्रम हसला. ज्या गुप्त मार्गाचा नकाशा तुमच्याकडे आहे तो मीच 25 वर्षापूर्वी तयार केला होता. आदित्यचा चेहरा बदलला. म्हणजे तू आम्हाला फॉलो करत होतास? नाही. विक्रमने प्रीतीकडे पाहिलं. मी प्रीतीच्या मागे आलो. प्रीती घाबरली. माझ्या? आणि त्यावेळी विक्रम म्हणाला, हो, कारण तिच्याकडे असलेलं लॉकेट म्हणजे फक्त एक लॉकेट नाही, तर त्याने लॉकेटकडे बोट दाखवलं. ते ऑपरेशन सूर्यच्या मुख्य केंद्राची किल्ली आहे. सायलीने लगेच लॅपटॉपकडे उघडला. म्हणजे आपण आत्तापर्यंत शोधत होतो ते केंद्र. विक्रम म्हणाला, याच किल्ल्याच्या खाली आहे. रणवीरने आदित्यकडे पाहिलं. मग तू माझ्या आईला का पकडलंस? आदित्य काही क्षण शांत राहिला. कारण मला तिच्याकडून एक कोड हवा होता. कुठला कोड? रणवीरची आई अचानक ओरडली. रणवीर, त्याला तो कोड कधीही देऊ नकोस. आदित्य चिडला. गप्प बस.
त्याने बंदूक उचलली, पण त्याच क्षणी प्रीती पुढे आली. तुला कोड हवा आहे ना? आदित्य तिच्याकडे पाहू लागला. प्रीतीने आपलं लॉकेट हातात घेतलं. माझ्याकडे तो कोड आहे. रणवीरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. प्रीती, तू काय करतेस? ती हळूच म्हणाली. रणवीर, माझ्यावर विश्वास ठेव. आदित्यने बंदूक खाली केली. कोड सांगा. कोड सांग. प्रीतीने डोळे मिटले. तिला तिच्या आईने लहानपणी गायलेलं तेच गाणं आठवलं. ती हळू आवाजात गाण्याची शेवटची ओळ बोलली. क्षणात लॉकेटमधून हिरवा प्रकाशाचा कलर बाहेर पडला आणि भिंतीवर सूर्याचं चिन्ह उमटलं होतं. त्यावेळी समोरची दगडी भिंत बाजूला सरकली. खाली जाणारा एक विशाल जिना दिसला. सायलीने आश्चर्याने म्हटलं, हे तर पूर्ण अंडरग्राऊंड कमांड सेंटर आहे. सगळे जिन्याने खाली उतरू लागले. खाली पोहोचल्यावर त्यांना शेकडो मॉनिटर्स, जुन्या फाईल्स आणि अत्याधुनिक संगणक दिसले. एका मोठ्या स्क्रीनवर लिहिलं होतं, ऑपरेशन सूर्या फायनल पेज. तर रणवीरने स्क्रीनकडे पाहिलं. हे अजूनही सुरू आहे. विक्रमने गंभीर आवाजात उत्तर दिलं, हो, पण प्रोजेक्ट 25 वर्षांपूर्वी बंद झाला होता. त्यावेळी विक्रम म्हणाला, तुम्हाला तसं वाटत होतं? सायली एका संगणकाजवळ गेली. येथे काहीतरी आहे. जिने एक फाईल उघडली. स्क्रीनवर अनेक नाव दिसू लागली. त्यात रणवीरचे वडील, रणवीरची आई आणि विक्रम, प्रीतीची आई आणि आदित्य. प्रीतीने थरथरत विचारलं, आदित्यचं नाव इथे का आहे? रणवीरही त्याच्याकडे पाहू लागला. आदित्य काही बोला नाही. सायलीने पुढची फाईल उघडली. तिथे एक व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये रणवीरचे वडील दिसत नाहीत आणि त्यावेळी आता इथे ते खूप चिंतेत होते. जर हा व्हिडिओ कोणाला सापडला असेल तर याचा अर्थ ऑपरेशन सूर्य पुन्हा सक्रिय झाला आहे. ते काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, आदित्यवर विश्वास ठेवू नका. रणवीरने दचकून आदित्यकडे पाहिलं. आदित्यच्या चेहऱ्यावर राग उमटला. हा व्हिडिओ खोटा आहे. पण रणवीरचे वडील पुढे म्हणत होते, आदित्यला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानेच आमच्याशी विश्वासघात केला. प्रीतीच्या डोळ्यात भीती पसरली. व्हिडिओ पुढे सुरू राहिला. प्रीतीची खरी ओळख विक्रमची मुलगी म्हणून लपवण्यात आली, कारण आदित्यला तिची गरज होती. रणवीरने जोरात विचारलं, कशासाठी? व्हिडिओतील त्याचे वडील म्हणाले, कारण प्रीतीच्या रक्तातच ऑपरेशन सूर्यचा अंतिम जैविक कोड आहे. सगळे स्तब्ध झाले. प्रीतीने स्वतःकडे पाहिलं. माझ्या रक्तात? रणवीर तिच्या जवळ आला. प्रीती. पण अचानक संपूर्ण कमांड सेंटरमध्ये लाल दिवे लागले. वॉर्निंग, वॉर्निंग. सायली ओरडली. कोणीतरी सिस्टीम सुरू केली आहे. आणि त्यावेळी स्क्रीनवर उलटी गिनती सुरू झाली. 10, 9, 8. रणवीरने आदित्यकडे पाहिलं. तू काय केलंस? आदित्य मागे सरकला. मी काहीच केलं नाही. विक्रम अचानक गंभीर झाला. सगळे मागे व्हा. 7, 6, 5. रणवीरची आई ओरडली. विक्रम, सिस्टीम बंद करण्यासाठी फक्त एकच व्यक्ती सक्षम आहे. विक्रमने विचारलं, कोण? ती रणवीरकडे पाहत म्हणाली, रणवीर. रणवीर स्तब्ध झाला. मी? आणि त्यावेळी हो, त्याची आई पुढे म्हणाली, तुझ्या वडिलांनी तुला लहानपणापासून ज्या गोष्टी शिकवल्या त्या फक्त प्रशिक्षण नव्हत्या. 4, 3. तुझ्या शरीरात ऑपरेशन सूर्यचा दुसरा सुरक्षा कोड आहे. रणवीर स्क्रीनसमोर उभा राहिला. 2. प्रीतीने त्याचा हात पकडला. रणवीर, आपण हे एकत्र करू. 1. संपूर्ण स्क्रीन काळी झाली. काही सेकंद पूर्ण शांतता. मग अचानक एक नवीन संदेश दिसला. त्यावेळी सेकंड फेस ॲक्टिवेटेड आणि स्क्रीनवर एक चेहरा दिसला. तो चेहरा पाहून रणवीरच्या डोळ्यात धक्का उमटला, कारण तो चेहरा त्याच्या वडिलांचा होता. पण त्याचे वडील तर अनेक वर्षांपूर्वी मरण पावले होते. स्क्रीनवरील व्यक्ती हसली आणि म्हणाली,
रणवीर, जर तू हा संदेश पाहत असशील तर समज मी अजून जिवंत आहे. प्रीतीने रणवीरचा हात घट्ट पकडला. रणवीरच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. बाबा जिवंत आहेत? आणि त्याच क्षणी स्क्रीनवर पुढचा संदेश उमटला. मला शोधायचं असेल तर मुंबईतील जुन्या सूर्यगड प्रयोगशाळेत ये. स्क्रीन बंद झाली. विक्रमने हळू आवाजात म्हटलं, आता खरी लढाई सुरू झाली आहे. पण कुणालाच माहीत नव्हतं या सगळ्यामागे विक्रम नव्हता, आदित्य नव्हता, तर रणवीरच्या वडिलांनी स्वतःच 25 वर्षापूर्वी एक असा खेळ सुरू केला होता ज्याचा शेवट आता रणवीर आणि प्रीतीच्या हातून होणार होता. आणि त्या खेळात आता प्रीतीचं आयुष्य सर्वात मोठी किंमत ठरणार होतं. कमांड सेंटरमध्ये अजूनही लाल दिवे लुकलुकत होते. स्क्रीनवर रणवीरच्या वडिलांचा चेहरा काही सेकंदापूर्वीच अदृश्य झाला होता, पण त्यांनी सांगितलेले शेवटचे शब्द प्रत्येकाच्या मनात घुमत होते. मला शोधायचं असेल तर मुंबईतील जुन्या सूर्यगड प्रयोगशाळेत या. रणवीर स्क्रीनसमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग, दुःख आणि आश्चर्य सगळं एकत्र दिसत होतं. माझे बाबा जिवंत आहेत. प्रीती हळूच त्याच्या जवळ आली. रणवीर, त्याने तिच्याकडे पाहिलं. प्रीती, इतकी वर्ष माझ्या आईने आणि बाबांनी माझ्यापासून हे सगळं लपवलं. माझा भाऊ जिवंत आहे हे लपवलं, ऑपरेशन सूर्य लपवलं, आणि आता बाबा जिवंत असल्याचं समोर आलं. प्रीतीने त्याचा हात हातात घेतला. कदाचित त्यांनी तुला वाचवण्यासाठी हे सगळं केलं असेल. रणवीर काही बोलला नाही. तेवढ्यात सायली धावत आली. रणवीर, काय झालं? आपल्याकडे जास्त वेळ नाही. कमांड सेंटरची सुरक्षा प्रणाली आपोआप सक्रिय झाली आहे. विक्रमने लगेच विचारलं. किती वेळ? सायलीने स्क्रीनकडे पाहिलं. फक्त 18 मिनिटात हे संपूर्ण केंद्र लॉकडाऊनमध्ये जाईल. रणवीरने विचारलं, मग बाहेर कसं जायचं? सायलीने एक नकाशा उघडला. इथून एक जुना भूमिगत मार्ग आहे. तो थेट किल्ल्याच्या मागच्या जंगलात जातो. रणवीरने मान हलवली. सगळे चला. पण आदित्य तिथेच उभा होता. रणवीर त्याच्याकडे पाहत म्हणाला, तू आमच्यासोबत येणार आहेस? आदित्यने काहीच उत्तर दिलं नाही. रणवीर पुढे म्हणाला, माझ्या वडिलांनी तुझ्यावर विश्वास ठेवू नकोस असं सांगितलं आहे, पण मला स्वतः सत्य समजून घ्यायचं आहे. आदित्यने त्याच्याकडे पाहिलं. तुला खरंच सत्य हवं आहे? हो. त्यावेळी मग माझ्यावर विश्वास ठेवू नकोस. रणवीर थबकला. काय? आणि आदित्य म्हणाला, कारण सत्य समोर आलं तर तुला सर्वात जास्त वेदना होणार आहेत. प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही नेमकं काय लपवत आहात? आदित्यने तिच्याकडे पाहिलं. तुझ्या आईने तुला का वाचवलं हे तुला कळलं तर कदाचित तू स्वतःलाच दोष देशील. प्रीतीच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. माझी काय चूक आहे? आदित्य काही बोलणार इतक्यात सायली ओरडली. आपल्याला निघावं लागेल. भूमिगत मार्ग. सगळे वेगाने त्या अरुंद मार्गातून पुढे जाऊ लागले. रणवीर पुढे होता. त्याच्या मागे प्रीती आणि सायली, विक्रम आणि आदित्य शेवटी चालत होते. अचानक मागून मोठा आवाज झाला. धाड! मार्गाचा एक भाग कोसळला. रणवीर लगेच मागे वळला. सगळे ठीक आहेत ना? हो, सायलीचा आवाज आला, पण विक्रम दिसत नव्हता. रणवीर मागे जाणार इतक्यात आदित्य ओरडला, थांब! आणि त्यावेळी विक्रम आत अडकला आहे. आदित्य म्हणाला, नाही, तो अडकलेला नाही. रणवीरने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. आणि त्यानंतर मग आदित्य शांतपणे म्हणाला, तो मुद्दाम मागे राहिला. प्रीतीला काहीतरी जाणवलं. म्हणजे? आदित्य म्हणाला, तो आपल्याला पुढे जाऊ देतोय. रणवीरच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. का? आदित्यने उत्तर दिलं, कारण त्याला आपण कुठे जातोय हे आधीपासूनच माहीत आहे. मुंबई, जुनी सूर्यगड प्रयोगशाळा. काही तासांनी रणवीर, प्रीती, सायली आणि आदित्य एका जुन्या बंद पडलेल्या इमारतीसमोर उभे होते. इमारत बाहेरून पूर्णपणे ओसाट दिसत होती. दरवाजावर गंजलेली पाटी होती. सूर्यगड संशोधन केंद्र. सायलीने लॅपटॉप काढला.
या जागेचा सरकारी रेकॉर्ड 25 वर्षांपूर्वी बंद झाला आहे. रणवीर म्हणाला. पण बाबा म्हणाले होते की ते इथे आहेत. प्रीतीने आजूबाजूला पाहिलं. मग ते आपली वाट पाहत असतील. रणवीरने तिच्याकडे पाहून हलकसं स्मित केलं. तू माझ्यासोबत आहेस ना? प्रीतीने त्याचा हात पकडला शेवटपर्यंत. दोघांच्या नजरा काही क्षण एकमेकांत गुंतल्या. पण सायलीने खाकरत म्हटलं, रोमॅन्टिक क्षण नंतर, आधी प्रयोगशाळेत जाऊया. प्रीती लाजली. रणवीर हसला. चला. प्रयोगशाळेच्या आत. दरवाजा उघडताच धुळीचा वास आला आणि भिंतीवर जुन्या फाईल्सच्या कपाटांच्या रांगा होत्या. एका टेबलवर अजूनही एक जुना संगणक ठेवलेला होता. सायलीने तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. स्क्रीन चमकली. पासवर्ड रिक्वायर्ड. रणवीर पुढे आला. त्याला अचानक काहीतरी आठवलं. लहानपणी त्याचे वडील त्याला नेहमी एकच वाक्य म्हणायचे, सूर्य कधीच मावळत नाही. रणवीरने तेच वाक्य पासवर्डमध्ये टाकलं. स्क्रीन लगेच उघडली. सायली अवाक झाली. हे तर तुझ्या वडिलांचं वैयक्तिक सर्व्हर आहे. आणि त्यावेळी फोल्डर एका मागोमाग एक उघडू लागले. ऑपरेशन सूर्या. सब्जेक्ट पी. सब्जेक्ट आर. फायनल हेअर. प्रीतीच्या नजरा सब्जेक्ट पी वर स्थिरावल्या. पी म्हणजे मी. रणवीरने फोल्डर उघडला. त्यात प्रीतीच्या लहानपणीचे अनेक फोटो होते. तिच्या जन्मापासून ते 10 वर्षाच्या वयापर्यंतचे. पण शेवटच्या फोटोंवर तारीख पाहून रणवीरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हा फोटो? प्रीतीने विचारलं. काय? त्यावेळी रणवीरने फोटो तिच्यासमोर धरला. फोटोमध्ये लहानगी प्रीती आपल्या आईसोबत उभी होती आणि त्यांच्या मागे रणवीरचे वडील उभे होते. प्रीतीने आश्चर्याने विचारलं, माझ्या जन्मापासून माझे बाबा तुमच्या बाबांना ओळखत होते? आदित्यने हळू आवाजात उत्तर दिलं, हो. आणि त्यानंतर रणवीरने त्याच्याकडे पाहिलं. तुला हे आधीपासून माहीत होतं? आदित्य शांत राहिला. रणवीरचा आवाज कठोर झाला. उत्तर दे. आदित्य म्हणाला, हो. रणवीरचा राग वाढला. मग मला का सांगितलं नाहीस? आदित्य म्हणाला, कारण मला भीती होती की सत्य कळल्यावर तू प्रीतीला सोडून देशील. प्रीतीच्या डोळ्यात अश्रू आले. कसलं सत्य? आदित्यने उत्तर दिलं नाही. सायली अचानक ओरडली. मला काहीतरी सापडलं. तिने एक ऑडिओ फाईल उघडली. स्पीकरमधून प्रीतीच्या आईचा आवाज आला. जर माझ्या मुलीला हा संदेश कधी ऐकू आला तर तिला सांगा की तिचे वडील विक्रम नाहीत. प्रीतीच्या डोळ्यात धक्का उमटला. रणवीर स्तब्ध झाला. विक्रम तिचा जैविक पिता नाही. मग प्रमाणपत्र बनावट होतं. पण पुढचं वाक्य ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. प्रीतीचा खरा पिता. ऑडिओ अचानक बंद झाला. सायलीने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. काहीच आवाज आला नाही. रणवीर ओरडला, नाही. पुढचं वाक्य कुठे आहे? तेवढ्यात प्रयोगशाळेच्या बाहेरून टाळ्यांचा आवाज ऐकू आला. टक टक टक. सगळे वळले. अंधारातून विक्रम बाहेर आला. पण यावेळी त्याच्या हातात बंदूक नव्हती. तो शांतपणे म्हणाला, पुढचं वाक्य मी सांगतो. प्रीती त्याच्याकडे पाहत राहिली. विक्रम तिच्यासमोर येऊन थांबला. तुझा खरा पिता. तो काही क्षण शांत राहिला. मग त्याने रणवीरकडे पाहिलं. रणवीरच्या वडिलांचा सर्वात जवळचा माणूस होता. रणवीरच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. कोण? विक्रम हळूच म्हणाला, ज्याच्यावर तुझ्या वडिलांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला. आदित्यचा चेहरा पांढरा पडला. विक्रम त्याच्याकडे पाहून म्हणाला, आदित्य? प्रीतीने धक्क्याने आदित्यकडे पाहिलं. रणवीर काही क्षण काहीच बोलू शकला नाही. आदित्य? म्हणजे तू? आदित्यने डोळे मिटले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. रणवीर, मला माफ कर. प्रीती मागे सरकली. नाही, हे खोटं आहे. आदित्य काही बोलणार इतक्यात प्रयोगशाळेतील सर्व स्क्रीन एकाच वेळी सुरू झाल्या. एका स्क्रीनवर रणवीरचे वडील दिसले.
आणि त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, रणवीर, आदित्यला दोष देऊ नकोस, कारण प्रीतीला वाचवण्यासाठी मीच त्याला तिच्यापासून दूर राहण्याची शपथ दिली होती. स्क्रीन काळी झाली. रणवीरने आदित्यकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न होते, पण त्याच क्षणी प्रयोगशाळेच्या मुख्य दरवाजावर जोरदार स्फोट झाला. धाड! दरवाजा तुटून आत सशस्त्र माणसं घुसली. सायली ओरडली, आपल्याला घेरलं आहे. विक्रमने बंदूक उचलली. रणवीरने प्रीतीला आपल्या मागे घेतलं आणि आदित्यने पहिल्यांदाच रणवीरच्या बाजूने बंदूक उचलली. आज मी माझ्या भावासोबत लढणार. रणवीरने त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्या नजरा भिडल्या. 25 वर्षांचा गैरसमज त्या एका क्षणात तुटू लागला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.